2025 महाराष्ट्र हवामान अपडेट। तर 10 जुलै रोजी पाऊस कोठे धडकणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी आणि शेतकरी बांधवांनो, आज आहे 10 जुलै 2025। आजचं हवामान महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आणि थोडं धोक्याचं सुद्धा ठरणार आहे। पावसाने पुन्हा एकदा दणका दिलेला आहे। तर भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार महाराष्ट्रात आज कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तर कुठे थोडा विश्रांतीचा श्वास घ्यायला मिळणार आहे, हे समजून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे। तर सर्वात प्रथम रेड अलर्ट म्हणजे अत्यंत धोकादायक पाऊस या जिल्ह्यामध्ये शाळा बंद, वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। यामध्ये नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तेथे शाळाही सध्या बंद आहेत आणि वाहतूकही विस्कळीत होऊ शकते। तर विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग आणि जोरदार पावसाच्या सरी, तर नागरिकांनी घरातच थांबावं, नदी नाल्यापासून दूर राहावे। तर ऑरेंज अलर्ट तर अतिवृष्टीचा इशारा, हे जिल्हे धोक्याच्या पातळीवर आहेत, विशेषतः डोंगराळ व समुद्रकिनारी। तर ऑरेंज अलर्टमध्ये अमरावती, यवतमाळ, रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाता आणि सातारा घाटमाता हे जिल्हे ऑरेंज अलर्टमध्ये आहेत। समुद्रकिनारी प्रचंड लाटा येऊ शकतात, लहान बोटी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर येलो अलर्ट हलका ते मध्यम पाऊस, हे जिल्हे तुलनेने सुरक्षित पण सावधगिरी हवीच। यामध्ये येलो अलर्टमध्ये मुंबई, पालघर, अकोला, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे येलो अलर्टमध्ये आहेत। तर इथे वाहन चालकांनी काळजी घ्यावी, नाले रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांसाठी विशेष सूचना आहे, जेथे पाऊस जोरात सुरू आहे तिथे खते आणि औषधी फवारणी थांबवावी, पाऊस आल्यानंतर ती वाया जाऊ शकते। तर काही जिल्ह्यात पेरणीयुक्त योग्य वेळ चालू आहे, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। गटार, बांधारे नीट चालू आहेत का ते पाहायचे आहे, पाणी साचल्यास पिकाचंही नुकसान होणार आहे। तर ही माहिती तुमचं घर आणि शेती वाचवू शकते। तर ह्या व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सरकारी योजनाला सबस्क्राईब करा। उद्याचा हवामान अपडेटसुद्धा या चॅनलवरती आपणास भेटून जाईल आणि सर्व सरकारी योजनेचा आढावा या चॅनलवरती आपणास मिळत राहतो। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सावध राहा आणि शेतीत यशस्वी व्हा। थँक्यू।